महाविकास आघाडीच्या संपर्कात असलेले इतकंच काय राहुल गांधींच्या न्याय यात्रेच्या समारोपावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांसह व्यासपीठावर असलेले प्रकाश आंबेडकर यांनी अखेर मवियाला बगल देत उमेदवारांची घोषणा केली। काही जागांवर त्यांनी मवियाच्या उमेदवारांना समर्थन सुद्धा दिले। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला। मनातली नाराजी काढून वंचित बहुजन आघाडीला मदत करा असं आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केलं। आणि या बदललेल्या भाषेकडे, या बदललेल्या टोनकडे आता राजकीय निरीक्षक फार कुतूहलाने बघतायत। आपल्यासोबत आहेत भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत। मुणगेकर सर, या बदललेल्या भाषेकडे कसं बघायचं? आतापर्यंत काँग्रेसवरची टीका आणि काँग्रेसच्या आता सहकाराची अपेक्षा बाळासाहेब आंबेडकरांकडून। बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांची भूमिका अत्यंत अतर्क्य आहे आणि समजण्याच्या पलीकडची आहे। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि या 3 पक्षाच्या आघाडीने आपापल्या जागांच्या वाटपामध्ये सगळे हेवेदावे विसरून ऍडजस्टमेंट केली आणि तशाच प्रकारे 4 ते 5 जागा देऊन बहुजन वंचित आघाडीला ते आपल्या बरोबर घेणार होते। परंतु शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी त्याला दाद दाबू दिली नाही। शेवटपर्यंत सातत्याने तो याचा वाटाघाटीचा घोळ घालत राहिले आणि इतकं सगळं होऊन सुद्धा शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने त्यांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला। कारण सर्व ठिकाणी अशी देशामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे। यावेळेला भाजपला 400च्या पेक्षा जास्त जागा पाहिजेत। याचा एक अर्थ भाजपला या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना पूर्णपणे बदलायची आहे, ती उद्ध्वस्त करायची आहे। या पार्श्वभूमीवर ते एकत्र येऊ शकले असते। खरं म्हणजे जसं बाकीच्या लोकांना त्याचा समंजसपणा दाखवला घटक पक्षाने, तशा प्रकारचा समंजसपणा प्रकाश आंबेडकर दाखवू शकले असते। त्यातून चांगल्या गोष्टी घडल्या असत्या। आता त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केलेले आहेत। त्याच्यापैकी मी असं वाचलं की 9 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे तर लोकांना पटलेलं आहे आता आंबेडकर चळवळीमधल्या विशेषतः की प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका अंतिमतः भाजपला अनुकूल ठरते आणि आपण दिलेली मतं, श्रद्धेतून दिलेली मताचा फायदा शेवटी भाजपला होतो। याच्याविषयी महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये प्रचंड नाराजी आहे, विरोध आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांची भाषा बदललेली आहे। परंतु ती भाषा आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये पूर्णपणे निरर्थक आहे। मुणगेकरजी, अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे। धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी। आपल्यासोबत होते भालचंद्र मुणगेकर, बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेवरती मुद्दा मांडताना। दरम्यान बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते ते एकदा पाहूया। तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही असं आवाहन करतोय की सप्टेंबरमध्ये विधानसभा आहे, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे। त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते। तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा, पण वंचितला मदत करा असं आम्ही आवाहन करतो।